निसर्गाच्या कुशीत वसवलेले एक अप्रतिम चमत्कार. घाट माताच्या उंच शिखरावर डोंगर कापून घडवलेला इतिहासाचा साक्षीदार म्हणजेच कलावंतीण दुर्ग. ही एक केवळ गिरिदुर्ग यात्रा नाही, तर निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याची अनुभूती आहे. या प्रवासात आपल्या सोबतीला असतील दाट जंगल, थरारक अंगावर काटा आणणाऱ्या पायऱ्या आणि खोल दऱ्या. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे थ्रिलिंग यात्रा. तर आज आपण आलो आहे परत ट्रेकिंगला. तर आज आपण आलो आहे तन्मयसोबत आणि वाजलेत आता सकाळचे 6, ऑलमोस्ट 6 वाजलेत. 58. आम्ही निघालेलो 4 वाजता, तर यायला 2 तास लागले. आरामात आलो, म्हणजे क्रूज करत. तर आमचा टार्गेट आहे तर समोरच आहे, पण काय दिसत नाही. फक्त आम्हाला आमच्या डोळ्याने दिसते की हां समोर आहे. तर आता ट्रेक सुरू करू, कारण की रस्ता आहे बऱ्यापैकी आहे. तर आत्ताच ट्रेक सुरू करू, मग सनराईज जर भेटला बघायला तर ठीक. तर आपण असं एक चालत आलो 15-20 मिनटं. तर इथे एक लगेच बोर्ड आला. तर सकाळी 6 वाजता एंट्री सुरू करतात. इथे 50 रुपये फी आहे. इथे पाण्याची बॉटल असेल तर 100 रुपये डिपॉझिट घेतात, आणि कचरा फेकला तर 200 रुपये दंड आहेत. तर जर बॉटल आणल्या प्लॅस्टिकचे तर घेऊन जा सोबत. आणि हा तो चेकपोस्ट आहे, समोर दिसत असेल हलका तर. हा बघा, चेकपोस्ट मध्ये काहीच नाही. तन्मय आहे. चेकपोस्ट मध्ये काहीच नाही आहे. कुछ नाही मिलेगा उधर. ना माणूस आहे ना कोण आहे. तर आता हाच असा एक मोठा रस्ता आहे, तो आता आम्हाला वरती घेऊन जाईल. तर प्रॉपर त्या व्ही शेप व्हॅलीमध्ये आलो की एकदा सांगेल तुम्हाला की कसा हा ट्रेक आहे नक्की. तर हळूहळू उजेड झाला आता थोडासा. हाफ पॅच कवर केला बोलू शकतो. प्रबल माचीपर्यंत आले ऑलमोस्ट. तर आता थकवणारा ट्रेक आहे हा फुल. 3.5 किलोमीटर ट्रेकिंग आहे. 2 तास आरामात जाते. कलावंतीण दुर्गवरून खूप सारे आजूबाजूचे पण गड दिसतात, जसा की बलंगड झाला, प्रबलगड, इर्शलगड आणि कर्नाळा, असे गड दिसतात. आणि आता हलकी हलकीशी क्लाउड बेड पण फॉर्म झाली आहे या साईडला, बघू शकतात. फॉग बोलू शकतो, क्लाउड बेड नाही ती प्रॉपर, पण एक व्ह्यू एक चांगला येतोय. आणि सकाळी लवकर ट्रेक स्टार्ट केल्याचा फायदा की ऊन नाही लागणार. आता आम्हाला डिसेंड करताना तेवढं ऊन लागेल. प्रबल माचीवरून पुढे असं चालत यायचं त्या रूटवरून, आणि इथे एक हॉटेल आहे, त्याच्याबरोबर बाजूने हा रूट जातो. मग टर्न मारलं की आपल्याला ह्या साईडला कलावंतीण दुर्ग दिसेल. तिथं मग वरती चढणं स्टार्ट करायचं. इथं मागे कॅम्पिंग फॅसिलिटीज पण आहे. ते इकडचेच वरचे जे हॉटेलवाले आहेत बाजूचे, ते करून देतात सगळे स्टे. त्यांचे जेवढे चार्जेस असतील तेवढे द्यायचे. आता असंच चढू आपण. हां,
असंच चढूया. ते नाही बोलत आहे मी, मग हे कॅम्पिंगचं सांगत होतो. कॅम्पिंगमध्ये काय चार्जेस आहेत? 20 जणांमध्ये 1 जण फ्री असं काहीतरी बोलले. नाही, ते लंचचं बोलत होते. एक तिथं खाली एक हॉटेल होतं, 20 जणांची जेवणाची ऑर्डर दिली ते 1 जणाचं फ्री. आता काय करायचं तेवढं आपल्याला. त्या हॉटेलपासून पुढे प्रॉपर चालत यायचं, मग आपल्याला एक असा रूट सुरू होईल. तो पुढे जी विलेज आहे ठाकूरवाडी, त्या विलेजपर्यंत घेऊन जाईल. तो या कलावंतीनदुर्ग आणि प्रबलगडचा बेस विलेज आहे ठाकूरवाडी. मग तिथून डायव्हर्जर आहेत आपले 2. तो मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवेलच. बघा इथं लिहिलं पण आहे, प्रबलगड कलावंतीनदुर्ग. ते 2 वर्षापूर्वी आलेलो इथे आणि तेव्हापासून खूप चेंज झालेलं आहे. आता इथे एक फेन्सिंग पण लावलेली आहे आणि ह्या साईडने आल्यावर ही फेन्स क्रॉस करून आपल्या पुढे जायचं आहे. तर असं पुढे आल्यावर आपल्याला त्या मध्ये जायचं आहे. बरोबर, तिथून ट्रेक स्टार्ट होईल. ऑलमोस्ट वरती पोचलो आता. महिन्यातून 15-20 मिनटाचा पॅच बाकी आहे. मग आम्ही त्या स्टेअर्सवाल्या पॅचच्या इथे येऊ, मग तो क्लाइंब करायला सुरू करू. आता जो शेवटचा जो प्रबलमाची नंतरचा पॅच आहे तो पूर्ण स्टीप होतो, एक्स्ट्रीम. तर आता शेवटचा 15 मिनटाचा पॅच सुरू झाला आहे. तो पूर्ण असा स्टीप आहे. गुगलच्या हिशोबाने आम्हाला लागणार होते 3 ते 3.5 तास. गर्दी नसते कारण पण आम्ही 1.5 तासात ऑलमोस्ट ट्रेक सबमिट करायला आलो आहे. फक्त आज जो शेवटचा पॅच आहे तो खूप थकवणार आहे, खूप म्हणजे खूप. प्रॉपर असा एक पूर्ण एक हेच आहे. काठी कुठे गेली आमची? माझी काठी कुठेतरी टाकून आलो मी. तर मी काठी विसरली कुठेतरी. अर्ध्या तासानंतर आठवते मला मी काठी टाकली कुठेतरी. कुठे टाकली ते आत्ता मला आठवलं. प्रबलमाची. हालत बघून कळत असेल की पॅच कसा आहे. तो खूप थकवणारा पॅच आहे. ऑलमोस्ट आहे बघा, स्टीपच आहे पूर्ण. हो हां. तर आम्हाला एका जागेवर आम्ही होल्ट घेतलेला. तिथं 2 दगड आहेत स्टार्टिंगला. तिथं अमित भेटला आम्हाला. तो सोलो ट्रेकर होता. तर आम्ही अंधार असल्यामुळे बसलेलो. मग 3 जण झाले. मग आम्ही परत कंटिन्यू केलं ट्रेक. तर इथे एक गुफा आहे प्रबलगडलाच अटॅच. बऱ्यापैकी आतमध्ये आहे ती, बघू शकतात. आणि बरोबर इथं एक वीर मारुती आहे. तर येताना आपण जाऊ आतमध्ये. आता सनराईज झाला आहे आमचा. सनराईज तर मिस झाला. आता ट्रेक स्टार्ट करू पुढचा पूर्ण. राहिले एवढंच राहिले. चला. तर तुला वाटतंय तन्मय तेवढंच आहे? मजा आहे का अभि? चलो. मजा घ्या. तर फायनली बेसला आलो आहे. इथून स्टार्ट होणार प्रॉपर. आणि इथे ते स्टेअर्स आहेत. ते करत करत आम्हाला वरती जायचं आहे. तर आमचा अशा प्रकारे सनराईज मिस झालेला आहे. ऊन दिसते तुम्हाला आलेलं. थोडासा जस्ट थोडासाठी मिस झाला. आता क्लाइंब स्टार्ट करू. याची काही गरज नाही सध्या. वरती भेटू.
तर आता ही एक पायरी आहे. उभं राहा ना अमित, एक हाईट रेफरन्ससाठी. ती बघा ऑलमोस्ट ती त्याच्या कमरेच्या वरती चालली आहे. ते एवढी मोठी एक ती पायरी आहे तिथे. आता ती चढू. आहे ते सगळं 80-85 डिग्रीपर्यंत ते सगळं. आता जाऊ वरती. हा माझा ट्रेक 3rd टाइम आहे. आधी 2दा आलं इथे. कलावती दुर्गला तरी मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. गोरखगडला म्हणजे एक माणूस चालेल एवढेच पायऱ्या होत्या. थर्ड टाइम मला तर एक्साइटमेंट आहे बऱ्यापैकी. कारण की एक फर्स्ट टाइमरला माहीत नसतं की पुढे काय. मला माहिती आहे पुढे काय काय येणार आहे. 25 कसे ऊपर होते. तर त्या हिशोबात एक मला एक्साइटमेंट आहे की हां हा पॅच येणार आहे. तर आता हा पॅच कसा कव्हर करायचा आपण. चला. सनराईज तर मिस झाला. थोडेसे कवळ्या उन्हाच्या किरणं आमच्यावरती पडतात. कवळा ऊन मी एक स्टार्टिंगचा पॅच आहे तो वाईडमध्ये शूट केला. त्याच्यानंतर एक सुपर व्ह्यू मध्ये शूट करते. त्याच्यामुळे हा पार्ट अजून टफ वाटतो. चल के आया ना तभी बहुत ज्यादा थकावट हो गई. इधर नहीं हो रही इतनी. इथे पायऱ्या मोठ्या आहेत. चलने को हो रहा है. प्रॉब्लम नहीं. नीचे बहुत प्रॉब्लम हो गया मेरे. या साईडला एक पाण्याचा टाका आहे तिथे दिसू शकता. एक बॅड न्यूज अशी आहे की रशी नाही समोर. तर तो जायचं कसं वरती विषय असा आहे. एक आता अनसक्सेसफुल ट्राय नंतर आम्ही बसलोय खाली. शिडी लावायची वाट बघतोय. शरीरने साथ दिली आणि काय नाही ग्रीप भेटली नाही आम्हाला बरोबर चढताना. मग गप्पा खाली बसणं. गप्पा खाली बसणं भागच आहे रे. कारण की तिथून पडलं की डायरेक्ट घेत आणि वरतून उद्या एक्झाम आहे. मध्ये फिरायला आणि 10,000 रुपये खर्च पडायचा. आता बसले शांत बसलेलं बरं.
आहे तो आतमध्ये यायला. आता टॉपवर आलो आम्ही. पब्लिक हळूहळू वरती येते. तर इथून आपल्याला मलंगड दिसतो. हा समोर इथे मलंगड आहे. इथे माथेरानची रेंज आहे. हा प्रबलगड आणि त्या साईडला एक थंब आहे तो आपला कर्नाळा. आणि ह्याच्याबरोबर मागे इर्शलगड आहे आणि मोरवे डॅम आहे. तर अजून एक तो समोर एक माउंटन आहे हा वाला, तो चंदेरी आहे. मागासपासून नोटीस करतो त्याला पण लक्षात येत नव्हतं की नेमका काय आहे ते. तर चंदेरी आहे तो पण एक ट्रेक आपण कव्हर करू लवकरच, पण हार्ड आहे जरा तो. तर आता आम्ही डिसेंट स्टार्ट करू. तर बोलायला गेलं तर कलावंतन हा एक वॉच टॉवर होता. बरीच काही इन्फॉर्मेशन नाही गुगलवर पण नाही आणि व्हिडिओमध्ये पण कोणी सांगितलेली नाही इतकी इन्फॉर्मेशन. पण बोलतात की कलावंतीन नावाचे एका राणींनी बनवलेले, पण मला ते काही लॉजिक पटला नाही. पण एक हा असं आहे की वॉच टॉवर म्हणून यूज करू शकतात, कारण की इथून बघा तुम्हाला चंदेरी दिसतो, मलंगड दिसतो, इथं समोर वैकुंठ फोर्ट म्हणजे पेप फोर्ट, मागे प्रबलगड, त्याच्याच मागे इर्शलगड आणि इथून समोर कर्नाळा. तर इतके फोर्ट दिसतात इथून आणि एरियावर लक्ष पण प्रॉपर ठेवू शकतो असं आहे. आता आम्ही डिसेंट सुरू करू. हेड माउंटला लावतो आणि व्ह्यू एन्जॉय करा. आता हा इथे हा दगड पडलेला आहे ना, तो पहिले इथे एक पार्ट होता, तो लॉकडाऊन नंतर तो पडला, हालत होता. कोरोनाचा दुष्काळ, कोरोनाचा प्रादुर्भाव. नाही लॉकडाऊन मध्ये हालत होता, तर गावकऱ्यांनी स्वतःनेच काढून टाकला. काय इथे असे एक बांबू टाकण्यासाठी हे आहेत, तिथे एक आहे आणि इथे एक आहे. त्याच्यामुळे वरती एक शेड टाकू शकतात इथे. त्या पद्धतीत केले की ऊन नाही लागू, त्यासाठी हे खड्डे. आणि समोरच आपला प्रबलगड पण खूप मोठा आहे. एक शॉर्टकट असा आहे की ही जी दरी आहे ना, त्याच्याबरोबर बाजूने चालत 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 जायचं. तिथे पुढे एक शॉप आहे, मग तिथून वरती क्लाइम्बिंग सुरू करायची. तो प्रॉपर रूट नाही, पण जर एका दिवसात तुम्हाला दोन्ही फोर्ट करायचे तर तो एक ऑप्शन असतो. आणि ही आपली प्रबल माची.
इथे जागेवर कचऱ्याचे डबे पण आहेत जिथे आपण कचरा टाकू शकतो. म्हणजे या ट्रेकवर कचरा खूप कमी दिसला बाकी ट्रेकपेक्षा. आणि हा ट्रेकला येण्यासाठी आपल्याला आधी पनवेलला यायला लागतं. पनवेलवरून एक तर ऑटो नाही तर बसची तिकीटची आयडिया नाही मला, पण ऑटोवाले पर हेड 100 रुपीज घेतात. ते आपल्याला विलेजच्या थोडं मागे सोडतील, तिथून चालत यायचं पार्किंगपर्यंत. ही अशी एक ट्रॅव्हलिंग आहे इकडे येण्यासाठी. और प्रायव्हेट व्हेकल आणले तर प्रत्येकी बाईक असेल तर 30 रुपये घेतील आणि कार असेल तर 50 रुपये घेतात.